आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, तुझे आम्ही आभार मानतो. आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. आमच्या सर्व भावा बहिणींना तुझा आशीर्वाद तू दे. मागील आठवड्यात तू सर्वांचा सांभाळ केलास आणि ह्या दिवसामध्ये तुझी कृपा सर्वांना तू दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आज ही भक्ती आम्ही तुझ्या हातात देतो. आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना, आजचा येणारा संदेश तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचा असा कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कणती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू मानसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकोनी, निशला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. स्तोत्रसंहिता 9वा अध्याय वचन 1 ते 10. देवाच्या न्यायत्वाबद्दल उपकार स्तुती. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन.
तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करील. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेल. हे परंपरा मी तुझ्या नावाचे स्तवन गाईल. परमेश्वर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. तो संकट समये उच्च दुर्ग आहे. ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करीतात त्यांस तू टाकले नाही. परमेश्वराचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. आमेन. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. We are the sons of the living God, We will rejoice and be glad in it, We are the sons of the living God. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. This is the day that the Lord has made, We will rejoice and be glad in it, I will enter His gates with thanksgiving in my heart. I will enter His courts with praise. I will say, this is the day that the Lord has made. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. I will rejoice, for He has made me glad. I will enter His gates with thanksgiving in my heart. I will enter His courts with praise. I will say, this is the day that the Lord has made. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. I will rejoice, for He has made me glad.
7वा अध्याय वचन 10 ते 25. परमेश्वर आहाजच आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच पाशी तो आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर उधोलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता काय? यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल असे ठेवील. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्यास समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलास समजू लागण्यापूर्वी ज्या 2 राजाच्या भीतीने तू घाबरला आहेस त्याचा देश उजाड होईल. इफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील, म्हणजे अशुराच्या राजाला तुझवर आणील. त्या समय असे होईल की मिस्री नदीच्या फाट्याच्या शेवटास असलेल्या माशा व असुर देशात असलेल्या मधमाशा यास परमेश्वर शिळ घालून बोलावील. त्या सगळ्या येऊन खडकाळ खोऱ्यात, खडकाच्या कपारीत, सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरण्यात उतरवील. त्या नदीकडच्या देशातील भांड्याच्या वस्त्राने, म्हणजे अशुराच्या राजाच्या योगाने प्रभू डोकाचे व पायाचे केस मुंडील. तो वस्त्रा दाढीही काढून टाकील. त्या समय असे होईल की एक मनुष्य एक कालवंड व 2 मेंढ्या पाळील. त्या दूध पुष्कळ देतील म्हणून तो लोणी खाईल. देशात शेत राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल. त्या समय असे होईल की जेथे जेथे 1000 रुपये किमतीचे 1000 द्राक्षीचे वेल असत तेथे तेथे काटे कुटे होतील. तेथे धनुष्य बाण घेऊन लोक जातील, कारण सगळा देश कंटमय होईल. ज्या टेकड्यावर कुदळीचे खणीत त्या सगळ्यांवर काटेऱ्याच्या भीतीने तू जाणार नाहीस, तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व मेंढरे बकरी फिरतील. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. नव्या करारातून मत्तई शुभवर्तमान याचा 1 अध्याय वचन 1 ते 17 आपण वाचूया. येशू ख्रिस्ताची वंशावळी. अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामेरेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेश्रोम झाला, हेश्रोमाला आराम झाला, आरामाला अमिनादाब, अमिनादाबाला नहशोन, नहशोनाला शल्मोन, शल्मोनाला राहाबपासून बवाज, बवाजाला रुथेपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून दावीदाला शल्मोन झाला. शल्मोनाला रहबाम, रहबामाला अबिया, अबियाला आसा व आसाला यहोशाफाट, यहोशाफाटाला योराम, योरामाला उज्जिया, उज्जियाला योथाम, योथामाला आहाज, आहाजाला हिजकिया, हिजकियाला मनश्य, मनश्शेला आमोन, आमोनाला योशिया. आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशियाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तियल झाला, शल्तियाला जरुबाबेल, जरुबाबेलाला अबिहूद व अबिहुदाला एल्काईम, एल्काईमाला अज्जूर, अज्जूराला सादोक, सादोकाला याखीम, याखीमाला यलिहूद, यलिहुदाला एल्जार, एल्जाराला मत्तान व मत्तानाला याकोब. आणि याकोबाला यौसेफ झाला, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. याप्रमाणे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या. दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या.
देवबाप वाचलेले वचन सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. परमेश्वराचे आभार मानूया आपण. आज हा दिवस परमेश्वरानं आम्हाला दिला. परमेश्वर आमच्याद्वारे जगामध्ये कार्य करतो आहे. प्रियांनो, त्याची अशी इच्छा आहे की आमच्या द्वारे देवाचं कार्य व्हावं. प्रियांनो, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हा दिवस देवाच्या प्रीतीत, देवाच्या कृपेमुळे आम्हाला प्राप्त झाला. आणि प्रियांनो, असंच आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवबाप प्रत्येक दिवस आम्हाला देतो की या दिवसात आम्ही देवाचे आभार मानावे आणि देवाला धन्यवाद द्यावा. प्रियांनो, आज आम्ही ह्या वचनावर मनन करत असताना यशायाचा 7वा अध्याय आणि वचन 10 ते 22 वचन आपण आजच्या मननाकरिता वाचलीत. प्रियांनो, आणि यावर मनन करत असताना आम्ही आमचं पवित्र शास्त्र उघडूया. आज ही वचनं देवाने आम्हाला दिली आहेत. यावर मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वरानं निवडलेले लोक तुम्ही आहात. परमेश्वरानं तुमच्यावर फार मोठी कृपा केली आहे. त्याने त्याचा आशीर्वाद तुम्हाला दिला आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र त्याने ह्या जगामध्ये दिला आहे. प्रियांनो, त्याच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला पापाच्या दास्यातून त्याने सोडवलं. म्हणून आम्ही सदैव आनंदित असावं. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच पाशी तू आपणासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता. हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता की काय. यशाया संदेष्टा परमेश्वराचा संदेश घेऊन आहाजाकडे आला आणि आहाज राजाशी परमेश्वराचा आलेला संदेश यशायाने आहाजास दिला. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच पाशी तू आपणासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज हा यहुद्यांचा 12वा राजा. आहाज योथामाचा पुत्र. वयाच्या 20व्या वर्षी तो राजा झाला. प्रियांनो, आहाजाकडे यशाया देवाचा संदेश घेऊन आला आणि 14व्या वचनामध्ये यशाया आहाजास म्हणाला, ह्याच तो प्रभू तुम्हा स्वतः चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवी. प्रियांनो, देवाचं वचन आहाजाकडे घेऊन देवाचा सेवक यशाया संदेष्टा आला आणि तो आहाजास म्हणाला की परमेश्वराजवळ आपल्यासाठी चिन्ह माग. आणि आहाज म्हणाला,
की मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. आणि मग आपण पुढे जाऊया. यशायाचा 7वा अध्याय आणि वचन 17 मध्ये हे यहुदावर येणाऱ्या स्वारीविषयी भविष्य आहे. येशूच्या जन्माचं भविष्य आहे आणि त्याच्यानंतर यहुदावर येणाऱ्या स्वारीविषयीचं भविष्य आहे, संकटाविषयीचं भविष्य आहे. यशाया आहाजाशी बोलतो आहे. यशायाचा 7वा अध्याय वचन 17, इफ्राईम यहुदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला व तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील, म्हणजे अशूरच्या राजाला तुझवर आणील. त्या समयी असे होईल की मिस्री नदीच्या फाट्याच्या शेवटास असलेल्या माशा व अशूर देशात असलेल्या मधमाशा यास परमेश्वर शीळ घालून बोलावी. त्या सगळ्या येऊन खडकाळ खोऱ्यात, खडकाच्या कपारीत, सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणात उतरतील. आणि यहुदावर येणाऱ्या संकटाबद्दल, स्वारीबद्दल यशाया आहाजास सांगतो आहे. प्रियांनो, देव मानवाशी ह्या प्रकारे बोलत होता, संदेश त्यांच्याद्वारे बोलत असे. आता देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या लोकांशी बोलतो आहे. प्रियांनो, आजचा हा संदेश येशूच्या जन्माबद्दलचं भविष्य यशाया संदेष्टा करतो आहे आणि आहाजाला आलेला परमेश्वराचा संदेश तो सांगतोय. परमेश्वर ह्या जगामध्ये कार्य करतो. प्रियांनो, त्याची योजना असते, त्याचं कार्य असते आणि ते तो कार्य त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे ह्या जगामध्ये करून घेतो आहे. आहाज राजाकडे यशाया संदेष्टा आला. प्रियांनो, आमच्या जवळ देखील परमेश्वराचं वचन पुष्कळदा येतं, पण आम्ही ते ऐकत नाही. प्रियांनो, आमच्याद्वारे परमेश्वर जगामध्ये कार्य करू इच्छितो. आम्हाला त्याने त्याच्या सेवा कार्यासाठी बोलवलं आणि त्याचं कार्य तो आमच्याद्वारे करून घेतो आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही देवाच्या वचनाचा सदैव अभ्यास केला पाहिजे. प्रियांनो, ह्या ख्रिस्ताच्या जन्माबद्दल यशाया आहाजास सांगतो आहे आणि त्याच्यानंतर यशाया अध्याय 7, 17 आणि 18 मध्ये यहुदावर येणाऱ्या स्वारीचे भविष्य सांगतोय. नंतर आम्ही 17 आणि 18 ही वचनं वाचली. यामध्ये प्रियांनो, या स्वारीमध्ये पेकह याने एका दिवसात यहुदातील 1,20,000 यहुद्या पुरुषांची कत्तल केली, मारून टाकलं. त्या राजावर जी स्वारी येणार होती, जे संकट येणार होतं, त्याबद्दल यशाया भविष्य करतो. आणि ह्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की एका दिवसात यहुदातील 1,20,000 यहुदी पुरुषांची कत्तल केली पेकह यांनी. आणि मग पुढे आपण जर पाहिलं, त्यांची कत्तल केली आणि जवळजवळ बरेच लोक बंदी बनवून आणलं, कैदी बनवलं. प्रियांनो,
आणि इथं आम्ही या इतिहासात आम्ही पाहतो की ओदेस संदेष्टा त्याने मध्यस्थी केली यहुदी लोकांसाठी आणि सर्वांना सोडून देण्यास सांगितलं. जे बंदी बनवून नेले होते त्यांना त्याने सोडून देण्यास सांगितलं. प्रियांनो, परमेश्वराचं आम्ही साह्य मागितलं पाहिजे. पुढे जात असताना आम्ही पाहिलं की जी स्वारी यहुदावर येणार होती त्याबद्दल येशया संदेष्टा भविष्य करतो. येशूच्या जन्माविषयी भविष्य करतो. प्रियांनो, ह्या सर्व भविष्यवाण्या येशयाच्या खऱ्या झाल्या. प्रियांनो, देवाच्या सेवकाद्वारे देव बोलला. परमेश्वर आहाजास म्हणाला की तुझा देव परमेश्वर याच पाशी तू आपणासाठी चिन्ह माग. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी तुम्हाला सांगतो ते ऐक. येशया त्याला म्हणाला, तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता की काय. प्रियांनो, परमेश्वराचा एका एका गोष्टीसाठी विशिष्ट हेतू आहे. एक एक व्यक्ती विशिष्ट कार्यासाठी परमेश्वर त्याची नेमणूक करतो आहे. प्रियांनो, परमेश्वर एक एका गोष्टीसाठी एक एका सेवेसाठी त्याने तुम्हाला निवडलाय. तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहात. आहाज राजास येशया म्हणाला की तू आपणासाठी चिन्ह माग, आणि तो म्हणाला, मी मागणार नाही, प्रभूची परीक्षा पाहणार नाही. प्रियांनो, पुढे जात असताना आहाजास येणाऱ्या राज्यावर येणाऱ्या स्वारीबद्दल, राज्यावर येणाऱ्या संकटाबद्दल येशया भविष्यवाणी करतो आणि ती सर्व खरी होते. 1,20,000 लोकांची पेनह याने कत्तल केली. यहुदावर चालून आले आणि तेथलच्या लोकांना त्याने बंदिवासात आणलं. प्रियांनो, देव आपल्या लोकांबरोबर आहे आणि 2.5 लाख जवळजवळ लोकांना संदेष्टाच्या मध्यस्थीमुळे सोडून देण्यात आलं. त्याच्यात आम्ही पाहिलं, ओदेस संदेष्टाने सर्वांना सोडून देण्यास सांगितलं. प्रियांनो, तुमच्याद्वारे परमेश्वर ह्या जगामध्ये कार्य करतो. तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहात. तो तुम्हाला चालवतो आहे. प्रियांनो, ह्या जगामध्ये विशिष्ट कार्यासाठी त्याने तुम्हाला निवडलं आहे. प्रियांनो, तुम्ही प्रार्थनेमध्ये स्वतःला ठेवा. आहाजाकडे येशया येऊन म्हणाला की तू आपणासाठी चिन्ह माग, आणि आहाज म्हणाला की मी मागणार नाही, प्रभूची परीक्षा, परमेश्वराची परीक्षा मी पाहणार नाही. प्रियांनो, येशया त्याला सांगतो आहे, परमेश्वराचा संदेश त्याला सांगतो आहे की 13वे वचन, तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता की काय. प्रियांनो, संदेष्टा एकदम कडक शब्दात राजाशी बोलतो आहे. कदाचित ह्या जगामध्ये आम्ही देवाचं वचन सांगत असताना, प्रियांनो, ह्या देवाच्या वचनामध्ये आम्ही देवाचं वचनच सांगितलं पाहिजे. परमेश्वर ह्या वचनाद्वारे लोकांशी बोलतो. प्रियांनो, आणि आहाज राजाशी येशया संदेष्टा जे शब्द परमेश्वर त्याच्याशी बोलला तेच शब्दात
तो त्याच्याशी बोलतो आहे प्रिय. देवाचं वचन पवित्र आहे. त्याच्यातलं एक एक वाक्य पवित्र आहे प्रियांनो. त्याच्यातलं एक एक वाक्य अर्थभरित आहे. आणि त्याचा अभ्यास करत असलेले लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बायबलचा अभ्यास करत असताना त्यांचे विचार व इत्यादी गोष्टी परमेश्वर पवित्र करतो. परमेश्वराचा विशिष्ट हेतू आहे आज जगामध्ये आम्ही आहोत आणि त्याचा विशिष्ट हेतू आहे आमच्याद्वारे त्याला आम्ही उंच करावं. स्वर्गीय देवाची, प्रभू परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडून नित्य सेवा घडावी. 14व वचन, ह्याच तो प्रभू तुम्हा चिन्ह देत आहे. येशया म्हणाला, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आपल्या सानिध्य देव असे ठेवील. आणि परमेश्वराने आहाजाकडे येशयाला संदेश देण्यासाठी पाठवलं. प्रिय, आज जगामध्ये देवाच्या वचनाची केवढी आवश्यकता आहे प्रियांनो. मार्ग चुकलेल्या लोकांना, अंधारात असलेल्या लोकांना देवाचं वचन आवश्यक आहे प्रियांनो. आज आमच्या पुत्र पौत्रांना आपण घडवत असताना प्रियांनो, देवाच्या वचनाच्या प्रकाशात आम्ही चालावं. देवाच्या वचनाचा अभ्यास आम्ही करावा. आमच्या पुत्र पौत्रांना आम्ही सांगावं की तुम्ही देवाचं वचन वाचा. देवाच्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा प्रियांनो. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचं भविष्य येशया संदेशना आहाजास सांगतोय. तू मागत नाहीस परमेश्वराकडे चिन्ह, पण परमेश्वरच तुम्हाला चिन्ह देत आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, आहाज राजास येशया संदेश ऐकवतो परमेश्वराचं वचन. प्रियांनो, एवढ्या संकट येणार होते त्या राजावर, यहुदाच्या आहाजाच्या राज्यावर. त्याबद्दलही येशया त्याचं भविष्य सांगतो. प्रियांनो, जी स्वारी घेऊन त्याच्यावर शत्रू राजा आले, त्यामध्ये 1,20,000 लोकांचा पनेह याने कत्तल करून टाकली, मारून टाकले. आणि 2 ते 2.5 लाख लोकांना त्याने बंदी बनवून नेलं. आणि परमेश्वरानं त्या लोकांचा सांभाळ केला. ओदेस संदेश त्याने मध्यस्थी केली आणि त्या लोकांना, बंदिवासात नेलेल्या लोकांना सोडून देण्यात आलं. प्रियांनो, अनेकदा आम्ही पापाचे गुलाम होतो. देवानं आम्हाला सोडवलं, त्याची आम्हाला आठवण राहत नाही आणि आम्ही पापाच्या आहारी जातो. प्रियांनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पापाच्या दलदलीतून सोडवलं, त्याच्या मरणाने, त्याची आम्ही नित्य आठवण ठेवावी. प्रियांनो, आम्ही जगातून देवानं आम्हाला निवडलंय. आम्ही जगात आहोत पण जगाचे नाही, कारण आम्ही स्वर्गीय देवाचे निवडलेले लोक आहोत. म्हणून आम्हाला स्वतःला त्याचं भय आम्ही लावून घेतलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वराचा भय बाळगतो म्हणजे आम्ही त्याचा सन्मान करतो. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला हिरव्यागार कुरणात चारतो. कदाचित आम्ही परमेश्वराची दया विसरून जातो.
परमेश्वरानं केलेले आम्ही उपकार विसरून जातो प्रियांनो. म्हणून आम्ही स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवावं. आहाज राजास येशूच्या जन्माचा, ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश, भविष्यवाणी येशया करतो आहे, येशया सांगतो आहे. प्रिय, आज तुम्ही देवाचे प्रिय आणि पवित्र असे निवडलेले लोक आहात. तुम्ही देवाचे आहात, परमेश्वराचे आहात. पण परमेश्वरानं तुम्हाला जगात ठेवलं आहे ह्यासाठी की तुम्ही परमेश्वराचे साक्षी व्हावं. तुम्ही ख्रिस्ताचे साक्षी व्हावेत प्रियांनो. आणि मग आम्ही पुढे पाहिलं इतिहासामध्ये जर आपण त्याचा अभ्यास केला की तो पनेह राजा यहुदावर स्वारी घेऊन आला आणि त्याने 1,20,000 लोकांची कत्तल केली. प्रियांनो, आम्ही पाहतो की देवाच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवणं केवढं गरजेचं आहे. आणि 14व्या वचनामध्ये येशया आहाजास म्हणाला की हाच तो प्रभू तुम्हास चिन्ह देत आहे. प्रभू तुम्हास स्वतः चिन्ह देत आहे की पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आम्हा बरोबर देव असे ठेवी. प्रियांनो, नंतर आम्ही मत्ती याचा पहिला अध्याय आणि वचन 1 मध्ये येशूच्या वंशावळीबद्दल वाचतो. प्रियांनो, यामध्ये आम्ही पाहिलं की अब्रामाचा पुत्र दावीद, ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, ह्याची ही वंशावळी. ह्या वंशावळीमध्ये पुष्कळ थोर पुरुष होऊन गेले अब्रामापासून. प्रियांनो, अब्राम, दावीद आणि त्या पिढीमध्ये पुष्कळ थोर पुरुष होऊन गेले. त्यांची नावं ह्या वंशावळीमध्ये आहेत. प्रियांनो, ह्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की येशूच्या वंशावळीचा ह्या दिवसात तुम्ही अभ्यास करा, वाचा. कोणते कोणते थोर पुरुष या वंशावळी झाले त्याची एक यादी तयार करा आणि या वंशावळीचा अभ्यास करा. थोर पुरुष झाले, काही राजाचा उल्लेख आहे. प्रियांनो, ही वंशावळ परमेश्वराने आणली आणि याच्यामध्ये आम्ही वाचतो की याच वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. आणि वचन 16 मध्ये आम्ही पाहतो, मत्ती 1 वचन 16, आणि याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती योसेफ. योसेफाचा उल्लेख आहे 16व्या वचनामध्ये. प्रियांनो, येशू ख्रिस्ताची ही वंशावळ. आणि मग 17व्या वचनामध्ये आपण वाचतो की ह्याप्रमाणे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या. पवित्र शास्त्रामध्ये मत्ती याचा पहिला अध्याय आणि वचन 17 यावर मी हे वचन मी वाचत आहे. प्रियांनो, आपण शास्त्रामध्ये पहा, ह्याप्रमाणे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या. दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या. आणि बाबेलास देशांतर ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. या सर्व पिढ्यांचा या ठिकाणात उल्लेख झाला आहे. म्हणून आज आम्ही या पिढ्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि येशू ख्रिस्त ह्या पिढीमध्ये जन्माला. प्रिय, आज आमचा परमेश्वर
ज्याने आम्हाला ह्या जगामध्ये ठेवलं, जो आमची काळजी घेतो, आम्हाला उत्तमात उत्तम चांगल्या गोष्टी देतो. आमच्याशी परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे बोलतो. प्रियांनो, आज तुम्ही त्याचं वचन ऐका, स्वतःला त्याच्यामध्ये ठेवा. ख्रिस्त जन्माचा, येशूच्या जन्माबद्दलचं भविष्य, परमेश्वराचा संदेश येशया जाऊन आहाजास सांगतो. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, त्याच्या आधीच हे भविष्य. येशया बोलला आणि परमेश्वरानं हे शब्द खरे केले. आज तुम्ही देवाची सेवा करत आहात, कठोर परिश्रम करत आहात. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सेवा करत आहात, काम करत आहात, नोकरी करत आहात, ते सर्व कामकाज, ती सर्व सेवा ख्रिस्ताला स्मरून करा. प्रियांनो, ख्रिस्ताच्या भयात करा. कारण तुम्ही जगामध्ये आहात, पण जगाचे नाही. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं. त्याने तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि त्याने तुम्हाला दास्यातून बाहेर आणलं, याचं स्मरण सदैव ठेवा. आमच्याद्वारे त्याचं कार्य व्हावं, आमच्याद्वारे नित्य त्याची सेवा घडावी आणि आमच्याद्वारे तो उंचावला जावा, याचं स्मरण ठेवा. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना येशूच्या वंशावळीचा अभ्यास तुम्ही ह्या आठवड्यात करा. येशया संदेष्टा आहाजाकडे येऊन म्हणाला, पहा, प्रभू तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इमानुएल, आम्हा बरोबर देव असे ठेव. आज तुम्ही परमेश्वराच्या कृपेत वाढा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. सुबह हो या शाम, लेना प्रभु का नाम, कहते जाना तुम यीशु यीशु नाम. सुबह हो या शाम, लेना प्रभु का नाम, कहते जाना तुम यीशु यीशु नाम. यीशु नाम, 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 यीशु नाम. बिगड़ी बनाने वाला यीशु, राह दिखाने वाला यीशु, बिगड़ी बनाने वाला यीशु, राह दिखाने वाला यीशु. सारे दुखों को दूर करेगा, जीवन में शांति आनंद भरेगा. सारे दुखों को दूर करेगा, जीवन में शांति आनंद भरेगा. सुबह हो या शाम, लेना प्रभु का नाम, कहते जाना तुम यीशु यीशु नाम. सुबह हो या शाम, लेना प्रभु का नाम, कहते जाना तुम यीशु यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम,
प्रियांनो, आजचा संदेश तुम्ही ऐकला. आजच्या संदेशावर तुम्ही मनन केलं. प्रियांनो, यशाया आहाज राजाकडे गेला आणि परमेश्वराचा संदेश त्याने त्या ठिकाणात सांगितला. आज परमेश्वर तुमच्याशी बोलला. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. ही प्रार्थना होत असताना आम्ही स्वतःला देवापुढं नम्र करू. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या बाप्पा, इस्रायलाच्या स्तवनात बसणारा तू आमचा पवित्र परमेश्वर आहेस. प्रभू, तू जगामध्ये कार्यरत आहेस. आम्हाला तुझ्या वचनात आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत तू चालवितो आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज या वचनाद्वारे आमच्या भावांशी बहिणींशी तू बोललास. आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र बाप्पा, पवित्र पित्या, आमच्या भावांनी बहिणींनी तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये चालावं. तुझ्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवावा आणि विशेष प्रभू सत्यतेमध्ये प्रत्येकाने चालावं. त्यासाठी प्रभू या सर्व भावांचं बहिणींचं तू सहाय्य कर. आज आम्ही प्रार्थना करतो. आज प्रार्थनेमध्ये सहभागी झालेल्या आमच्या भावा बहिणींसाठी तुझा आशीर्वाद मागत असताना त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरव. जे दुःखात आहेत त्यांचं सांत्वन कर प्रभू. संकटात सापडले, आजारी असलेले सर्वांना तुझी कृपा दे परमेश्वरा. प्रत्येकाचं तू सहाय्य कर. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि त्याने स्वतःला रिक्त केलं. परमेश्वरा, आज प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये, तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी शक्ती पुरव प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो. ज्या लोकांनी आमच्याकडे प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांसाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. परमेश्वरा, आज तुला आम्ही धन्यवाद देतो. विशेष सर्वांचं तू सहाय्य कर. आमच्या सर्व सेवेसाठी, जीजस चर्च मिनिस्ट्रीसाठी परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो. जीजस चर्चच्या सर्व सभासदांवर तुझा आशीर्वाद असू दे. त्याच प्रकारे प्रभू संडे स्कूलच्या सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. मुलं इथं देवाचं वचन शिकत आहेत आणि परमेश्वरा घडत आहेत, तुझ्या वचनामध्ये घडत आहेत. त्या सर्वांचं सहाय्य कर. जीजस चर्च फलटण मिनिस्ट्री याही चर्चवर तुझा आशीर्वाद दे. तेथील सर्व सभासदांवर प्रभू तुझा आशीर्वाद असू दे. त्याच प्रकारे डाळज येथील मिनिस्ट्रीवर तुझा आशीर्वाद असू दे. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो. मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवांवर तुझा आशीर्वाद मागतो आहे. परमेश्वरा पित्या, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. आज हे वचन प्रभू आमच्या भावांनी बहिणींनी ऐकलं प्रभू. त्यांनी तुझ्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढावं त्यासाठी तुझी कृपा दे. यशाया संदेष्टा आहाज राजाकडे आला आणि म्हणाला, तू आपणासाठी चिन्ह माग, खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आणि आहाज म्हणाला, मी मागणार नाही. परमेश्वराची परीक्षा मी पाहणार नाही. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रत्येक जण तुझ्या विश्वासामध्ये स्थिर व्हावं. तुझ्या वचनात स्वतःला ठेवावं. तुझ्या पुत्रानं आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर प्राण दिला. आणि यशाया आहाजास म्हणाला, प्रभू परमेश्वर तुम्हा चिन्ह देत आहे.
पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आम्हा बरोबर देव असे ठेवील. प्रभू, तू तुझा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगात पाठवलास. येशू सदैव आमच्या बरोबर आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला त्याने पापाच्या बंधनातून मुक्त केलं, सोडवलं. प्रभू, आज या सर्व भावांचं बहिणींचं तू सहाय्य कर. प्रत्येकाच्या कामावर, नोकरीवर, व्यवसायावर तुझा आशीर्वाद दे. ज्यांचं प्रशिक्षण सुरू आहे, ट्रेनिंग सुरू आहे प्रभू, मुलांचं शिक्षण सुरू आहे, त्या सर्वांचं तू सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्य कर. तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद दे. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीसस चर्च मिनिस्ट्रीसाठी, मिरियम सोशल ट्रस्ट साठी, जे आमचे भाऊ बहिणी प्रार्थना करत आहेत, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो. परमेश्वरा, या आठवड्यात सर्वांचं तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत, आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या भावा बहिणींसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे मुझे, वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणा कर, प्रभो परात्पर जय करुणा कर. जय 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 बाप्पा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या.